कार्डियक अरेस्टचे सिम्पटम्स आपल्याला लवकर डिटेक्ट होत नाही, तर किंवा ते हार्ट अटॅक आहेत किंवा ऍसिडिटीमुळे सुद्धा कधी कधी आपल्या चेस्ट पेन आपल्याला होतो. सो आधी आपण त्याचे सिम्पटम्स समजून घेऊयात. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, चेस्ट पेन, त्याच्यानंतर काही कंडिशन्समध्ये व्हॉमिटिंग आणि नॉशिया हे सुद्धा सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यानंतर आपल्याला चेस्टची कोणीतरी असं टाईट बांधली गेली असं आपल्याला फील होतं. त्याच्यानंतर पाठीमागे नेकला आणि इथे हाताच्या एल्बोच्या साईडला सुद्धा आपल्याला तिथे सडन पेन आपल्याला दिसून येतो. सो असे काही सिम्पटम्स आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं गेलं पाहिजे की त्यामुळे जी कंडिशन आहे आपली ती जर प्रायमरी स्टेजला जर क्युअर होत असेल तर ती वाढू सुद्धा शकते. सो अशा कंडिशन्समध्ये आपण पाहूया की CPR कसं दिलं गेलं पाहिजे त्या पर्सनला इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन प्रोव्हाइड होण्याच्या अगोदर. 25 साधारण 7 लाख केसेस या सडन कार्डियक अरेस्टच्या रिपोर्ट केल्या आहेत. त्यातल्या 70% या केसेस या घरात, 20% या पब्लिक प्लेसेसवरती, तर 10% या फक्त हॉस्पिटलमध्ये होतात. तर त्यासाठी घरामध्ये किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये लोकांना काय असं आपण केलं पाहिजे जेणेकरून की जो सडन कार्डियक अरेस्ट आहे त्याच्यावरती आपल्या ट्रीटमेंट देतो. तर त्याचे सर्वात उत्तम पर्याय म्हणजे तो CPR आहे. CPR म्हणजे कार्डियक कन्व्हर्जन. त्यासाठी मी तुम्हाला ते फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही तुमच्यामध्ये गुडघ्यावरती बसून हे केलं पाहिजे, कारण त्यामुळे आपलं प्रेशर हे एकदम प्रॉपर आपल्याला. तर सुरुवातीला तुम्ही पहिलं हे चेक केलं पाहिजे की जो पेशंट आहे किंवा जो गुण पडला आहे तो कॉन्शियस आहे का, त्याला असं हे करून विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही आहेस का, जागा आहे का. कारण का कॉन्शियस झाला असेल तर आपण त्याला हे देऊ शकतो, काय CPR देऊ शकतो. जर तो कॉन्शियस असेल, तो जागा असेल, त्याला आपण पटकन हॉस्पिटलमध्ये हे केलं तर तो लगेच वाचू शकतो. त्याच्यानंतर हे आपण गरज झाली असेल तिथे लोकांना सांगितलं पाहिजे की मदत मागवा, ॲम्ब्युलन्सला कॉल करा. त्याच्यानंतर जर हॉस्पिटल असेल तर आपण तिथे हॉस्पिटलमध्ये कॉल केला पाहिजे. आणि हे सर्व आपण विदिन 10 सेकंड केलं पाहिजे, कारण का CPR जर लवकर दिला गेला नाही तर तो त्याच्यामध्ये त्याची सडन डेथ सुद्धा होऊ शकतो. तर CPR देण्यासाठी जे आपल्या स्टर्नमचं जे चेस्टचं मिडल बोन असतं, त्याचा जो खालचा पोर्शन असतो 1/3 पोर्शन, त्याच्यावरती आपला जो डॉमिनंट असेल म्हणजे किंवा तुमचा राईट असेल किंवा लेफ्ट असेल, त्याचा जो हील असतो तो त्याच्यात 1/3 पोर्शनवर त्याचा प्रेस करायचा, त्याला फिंगरने लॉक करायचं आणि असे प्रेशर्स अप्लाय करायचे. ते प्रेशर असे अप्लाय करायचे की एका सेकंदाला मिनिमम 2 प्रेशर अप्लाय झाले पाहिजे, जेणेकरून मिनिटाला 100 ते 120 प्रेशर दिले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारे करू शकतो, एक तर कॉम्प्रेशन आणि दुसरं म्हणजे ब्रीथिंग. तर ब्रीथिंग तुम्हाला त्यावेळेला शक्य असेल तर तुम्ही करा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये करू शकत नसाल तर नाही केलं तरी चालेल. पण कॉम्प्रेशन हे सडन म्हणजे कंटिन्युअस दिले गेले पाहिजे, जेणेकरून त्या पेशंट हा वाचू शकतो. आणि प्रेशर देताना 30 प्रेशर नंतर आपण त्याला कमीत कमी 2दा तरी ब्रीथिंग दिलं पाहिजे जर तुम्ही ब्रीथिंग देत असाल तर. आणि प्रेशर हे कंटिन्युअस दिलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला ॲम्ब्युलन्स वगैरे येत नाही. जर तिथे AED म्हणजे ते ऑटोमॅटेड इलेक्ट्रिकल डिफिब्रिलेटर नावाचं एक डिव्हाइस आहे, जेणेकरून आपण त्याला त्यावेळेला शॉक सुद्धा देऊ शकतो. आणि कॉम्प्रेशन मारताना एक कॉम्प्रेशन ॲटलिस्ट 5 सेंटीमीटरच्या डेप्थपर्यंत गेलं पाहिजे, ह्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण एखाद्याला CPR देऊन आपण त्याचे प्राण हे वाचवू शकतो. ती जर सिच्युएशन जर सेफ असेल तर तुम्ही तरच त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एंटर करा आणि इनिशिएटिव्ह घेऊन त्या पर्सन्सला हेल्प करण्यासाठी ट्राय करा. आपण एकतर 4 व्हीलर, एकतर पहिली गोष्ट तर ॲम्ब्युलन्स, पण जर नसेलच पॉसिबल तर रिक्षा किंवा 4 व्हीलरचाच यूज करा. 2 व्हीलरवर त्या पेशंटला हॉस्पिटलायझेशन करणं हे घातक ठरू शकतं. त्याच्यानंतर जे आपल्याकडे जर हार्ट पेशंटचा जर पर्सन असेल किंवा त्याला काही हार्टची डिसीज असेल तर त्याच्याकडे ॲस्पिरिन नावाची टॅबलेट ही त्या अशा कंडिशनमध्ये तो फर्स्टली घेऊ शकतो की जेणेकरून कुठे जर क्लॉट फॉर्मेशन झालं असेल किंवा प्लग फॉर्मेशन झालं असेल तर ॲस्पिरिन नावाच्या टॅबलेटमुळे कंटेंटमुळे तो जो आपला रक्ताचा जो फ्लो आहे तो रक्त पातळ होऊन तो फ्लो चालू होऊ शकतो की जेणेकरून जे चेस्ट पेन किंवा जे हार्ट अटॅकचे चान्सेस ते कमी होऊ शकतात. जर पेशंट कॉन्शियस असेल तर नायट्रोग्लिसरीनची सबलिमिनल जी टॅबलेट आहे ती त्याच्या टर्म खाली ठेवून सुद्धा आपण त्याचे चान्सेस इन्क्रीज करू शकतो. त्याच्यानंतर काही करू नये, जर दुसऱ्या कोणाचं जे मेडिकेशन असेल किंवा प्रिस्क्रिप्शन असेल त्यावर आपण स्वतः मेडिकेशन्स नाही घेतले गेले पाहिजेत. आपण स्वतः ड्राईव्ह करून हॉस्पिटलपर्यंत नाही गेलं गेलं पाहिजे. कोणाची तरी हेल्प घेऊनच गेलं पाहिजे जर आपण कॉन्शियस असेल तर. थँक्यू.
अशा केसेस आपल्या डेली लाईफमध्ये होत असतात. आपल्याला ते नॉर्मल वाटतं पण ते नॉर्मल असतात. ह्या केसमध्ये हे केळवरून घसरून पडते बट इन ॲक्सिडेंटल केस त्या केसमध्ये आपल्याला हेल्प भेटत नाही ना, तिथे हॉस्पिटल प्रोव्हाइड असतं ना मेडिकल. त्यावेळेस आपण काय करतो अशा केसमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल त्या पेशंटला एक कम्फर्टेबल पोझिशनवर सीट करायचं, त्याला प्रॉपर फ्रेश एअर द्यायची जेणेकरून तो स्टेबल होईल. त्याला सफोकेशन त्यानंतर त्याला वॉटर प्रोव्हाइड करायचं फॉर बेटर हेल्थ. आणि त्यानंतर एमर्जन्सी नंबर 112 त्याला कॉल करायचा आणि हेल्प प्रोव्हाइड करायची. Today, on the occasion of the World First Aid Day, we arrange the act on the sport grants. So, what is the sport grants? The sport grants, it is the muscle contraction between the muscles. So, from our end, we will tell you which type of the first aid you should provide the grand patient during the rescue. So, without any suspense, let's start. First step one is ask for to stop all physical activity and retreat for full environment for casualty. And that second step number two, carefully stretch the muscle. Then step number three, apply an ice pack. Then step number four is massage the area to relieve and provide for casualty. And step number five is provide water or electrolyte to stay hydrated. State, while fracture and any injury during the sports or any outdoor activities. कशासाठी होती? आणि ते गणपती नाही का परवा दिवशी त्यामध्ये एक दिवस लागला. प्रँक करते ना तुम्ही एकदम सिरियसली प्रँक नाही करत यावेळी, खरं सांगतो. खरं का? हो, खरं आहे. काय तू प्लॅन कर ना बाहेर नको फिरायला. चला गाडी मग adventure park ते लांब आहे आणि ते दिवस ना जाऊन तू तो लास्ट इयरच गेली. दुसरीकडे जाऊन मच्छी चालेल. ठीक आहे, चालेल. हे प्लीज ना प्लॅन कॅन्सल नका करू. आणि रिक्वायरमेंट्स घेऊन येऊ. ठीक आहे? इमर्जन्सीमध्ये जर काही इंजुरी झाली, फ्रॅक्चर झालं तर ते कसं आपण प्रिकॉशन्स काय मेजर प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ते त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं सरांनी. त्यामध्ये राईट्समध्ये ना आणि त्याच्या पण बॉडी पार्टला इंजुरी झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या बॉडी पार्टला रेस्ट करायचं आहे. त्याला सेकंड इज आय मीन्स आयसिंग करायची आपल्याला की त्याची स्वेलिंग कमी झाली पाहिजे. आणि थर्ड इज कॉम्प्रेशन. इट मीन्स की त्याची स्वेलिंग रिड्यूस करायचं की आपली स्वेलिंग रिड्यूस करायसाठी आपल्याला जे पण आपल्याकडे स्कार्फ किंवा बँडेज जे काय असेल त्याने आपल्याला स्वेलिंग रिड्यूस करायचं त्याला बाइंड करायचं बॉडी पार्टला. अँड मेन इज रेस्ट 24 आवर्ससाठी त्याला रेस्ट द्यायची आहे. काही स्ट्रेचिंग किंवा काही ॲक्टिव्हिटी नाही करायची आहे. अजून जास्त त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी. अँड फायनली ई मीन्स इलिव्हेशन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ई मीन्स इलिव्हेशन त्याच्यामध्ये आपल्याला जे पण बॉडी पार्टला इंजुरी झाली ते बॉडी पार्ट आपल्याला थोडंसं हाईटवरती ठेवायचं आहे. आणि बस मग थोड्या वेळात रेस्ट झाली की आपण मेडिकल रूमला किंवा हॉस्पिटलला ते घेऊन जायचं पेशंटला. बी सेफ अँड बी प्रिपेअर्ड अँड हॅव अ नॉलेज अबाउट द फर्स्ट एड बिकॉज इट इज अ बेसिक अँड प्रायमरी ट्रीटमेंट फॉर द एनी काइंड ऑफ इंजुरी. Now we are going to perform the act on what should be done during the chemical burning chemistry lab. Now we hope this information is useful to every college student while handling the chemicals. Let's begin the act now. Let's start with practical. What happens, students? Take him to stay cool. Not a cold water. It will be more harmful for our burns. Second, aloe vera. Aloe vera is also known as a burn plant. It is used in effective in healing the first and second degree burns.